रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत पालकचा गरगट। तर हे पहा, मी पालक असा निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि धुवूनही घेतलेला आहे। तर चला मी साहित्य दाखवते। हे आहे तूर डाळ, शेंगदाणे, भरपूर असा मी लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी, चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून जिरेपूड घेतलेली आहे, हिंग आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि हे ओली मिरची। तर ओली मिरची आपल्याला भाजून घालायची आहे। चला तर मी पुढे दाखवते। पालक मी आता असा मस्त कट करून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला तूर डाळ घालून शिजवून घ्यायची आहे। चला तर मी पुढे दाखवते। खूप छान असा हा गरगट होतो, एकदा नक्की करून पहा। डाळ आणि पालक मी असा उकडून घेतलेला आहे। तर हे पहा, छान असा आपला उकडलेला आहे। तर चला मी पुढे दाखवते। पालक आपला छान असा उकडलेला आहे, हे पहा। तर चला आपण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि बेसन लावून मी आता हे चांगलं मस्त असं घोटून घेणार आहे। जास्तही आपल्याला बेसन असं लावायचं नाही आहे। तर हे पहा, मी 1 चमचाच बेसन असं घेतलेलं आहे। बेसन आपल्याला वापरायचं म्हणजे ह्याला आपल्याला दाटसरपणा आपल्या गरगटला येतो, म्हणून आपण हे बेसन त्याच्यामध्ये घालायचं आहे। पालक आपल्याला मिक्सरमधून काढायचा नाही आहे, मिक्सरमध्ये कधीही बारीक करायचा नाही आहे। पालक टेस्ट बदलते, तर आपण रवीनंही आपण असं बारीक करू शकतो। छान असा आपला बारीक झालेला आहे, हे पहा। खूप छान असा हे पहा बारीक झालेला आहे। तर मी रवीनं असा बारीक केलेला आहे। पालकमधलंच मी असं पाणी काढून ठेवलेलं, तर मी तेच पाणी आता आपल्या पालकसाठी वापरणार आहे। छान अशा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर मी आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। मिरच्या आपल्या भाजून होता तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे आपण असा जाडसर कूट करून घेणार आहोत। तर चला मी मिक्सरमधून शेंगदाणे काढून घेते। आपल्याला जास्त बारीक करायचा नाही आहे शेंगदाण्याचा कूट, तर थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। चला तर मी पुढे दाखवते। हे पहा, हे अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे कूट। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही आहे। छान अशी आपली मिरची भाजून झालेली आहे। तर मी तेही आता मिक्सरमधून काढून घेणार आहे। मिरची मी बारीक करून घेतलेली आहे आणि लसूणही असा ठेचून घेतलेला आहे। तुम्ही कट करूनही घालू शकता, पण ठेचून घातला की फ्लेवर छान येतो। चला तर आपण आता गरगट फोडणी टाकूया। पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे, मी गॅस सुरू केलेला आहे। पातेलं आपलं थोडंसं गरम झालेलं आहे, तर मी त्याच्यामध्ये आता फोडणी एवढंच तेल टाकून घेणार आहे। जास्त तेल वापरायचं नाही आहे, नाहीतर टेस्ट बदलते। थोडंसं असं मी तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, तर मी त्याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी तडतडली की आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहे। जिरे तडतडायला लागलेले आहेत, तर आपण आता ठेचून घेतलेला लसूणही त्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत। लसूण छान असा लालसर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मी आता हिंग टाकू। हिंग जास्तही घालायचं नाही आहे, तर मी असं चिमूटभरच हिंग टाकणार आहे। छान अशी फोडणी आपली बसलेली आहे, तर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळदही टाकून घेणार आहे। ओली मिरचीही आपण याच्यामध्येच टाकणार आहोत। छान अशी आपली फोडणी झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मी आता हा पालकही ओतून घेणार आहे। छान असा कलर आपल्या गरगटला आलेला आहे, तर मी त्याच्यामध्ये आता थोडीशी जिरेपूड टाकून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूटही टाकायचा आहे। मी पातेल्यामध्येच अशी फोडणी केलेली आहे। हे पहा, खूप छान असा कलर आपल्या गरगटला आलेला आहे। नक्की एकदा करून पहा, खूप छान अशी टेस्ट होते। तर आपल्याला आता हा उकळून थोडासा घ्यायचा आहे। हे पहा, खूप छान असा आपला गरगट झालेला आहे। तर हे भाकरीसोबतही छान लागतो आणि भात गरगटही छान लागतो। एकदा नक्की करून पहा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।